पहिल्या साडेसाठी सज्ज होताना पाहिलं जातंय. रणंगे सजला गेला, शंका फुकला गेलाय. लाल मातीतला मैदानी खेळ पाहतोय. खेळ कबड्डी 1-1-2 ची साखळी लावली गेली. बोनस जाऊन पाण्याचा अटोकाट प्रयत्न केला जातोय. परत एकदा शांत होतोय आणि आपल्या जोशी सर, सरपंच म्हणून पप्पा लिंगात सर, ज्या खेळाडूने गेली 3-4 सामने आपल्या बलावरती आणि त्यांना साथ देत असताना 11 नंबर आपला काके या दोन्ही खेळाडूनं आतापर्यंत चांगला खेळ. भूषण खेळासाठी सज्ज होताना पाहिला जातोय. वाशी संघाच्या 7 गार्ड समोर बोनस मारण्याचा दावा करतोय. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. 2-1-2-2 ची साखळी लावली पाहिजे आणि आपल्या मैदानामध्ये सुखरूप पळताना पाहिलं जातं. तसेच या सामन्यासाठी स्कोरर म्हणून आपल्याला पाहायला मिळतं. सतत 2 दिवस पपन सुर्वे, संजय डुकरे, तेजस बाईन, बंधू पवार. दरम्यान सज्ज होताना पाहिला जातोय. निश्चितच आता मात्र रोशन एक भरदार रेषेचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. शांत चढाई पाहायला मिळते आणि आपल्या मैदानामध्ये सुखरूप पळताना पाहायला जाते. बघा 30 सेकंदाच्या मध्ये आपल्याला मला वाटतं शाहरुख खान बोलले होते 70 मिनिट का खेळ आहे. 70 मिनिटांमध्ये आपण काय करतो. इथं मात्र 30 सेकंद असतात. या 30 सेकंदामध्ये आपण काय करतो ते पाहिलं जाणार आहे. आता मात्र बोनस मारण्याचा अटोकाट प्रयत्न केला. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे आणि बोनस गुणाची कमाई करून आपल्या मैदानामध्ये दाखल होतोय. निश्चितच ये तो बजर बज गया अभी. दुआ डाय म्हणजे मरो या मरो बोलण्याच्या अगोदरच गुंडलला गेलाय आणि निश्चितच लेटर याचा डिफेन्स बघा. जागमाता दामानी संघाचा डिफेन्स जबरदस्त आहे. जागमाता संघाचं नाव मोठ्या प्रमाणामध्ये लौकिक आहे. तरी सुद्धा आपल्याला मालवाची संघ सुद्धा बलाढ्य आहे. दोन्ही संघ मातब्बर आहेत. या दोन्ही मातब्बर संघामध्ये अंतिम सामना खेळला जातोय. 2026 श्री सोमेश्वर या चषकावरती कोणता संघ नाव करतो ते आपल्या थोड्याच वेळात पाहिलं. 20 मिनिटानंतर पाहिलं जाणार. नक्कीच 1 आणि 2 परंतु 1 नंबर महत्वाचा असतो. बरोबर आहे. 2 दिवस मेहनत घेतली जाते. प्रत्येक खेळाडू पणाला लावून आपल्या संघाचं नाव रोशन करण्यासाठी तयार असतो. त्या दरम्यान रोशन आणि दोस्ती बाळवाशी संघाकडे रोशन चढाईसाठी सज्ज चाललाय. स्वतःच्या डावे कोपऱ्यात करतोय. संपूर्ण संघ कसा हलता ठेवतोय बघा. जागमाता दामानी संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे या रोशन. दरम्यान मात्र 11 नंबर जर्सी प्रदान केला चढाई बट्टू जागमाता दामानी संघ खाकी. रोशन मध्ये तुम्हाला सांगतो की एक कष्टाळू मुलगा आहे. नेहमीच आपण पाहतोय कष्टातून उभा राहिलेला असा हा रोशन आपल्याला पाहायला मिळतोय. आपण कबड्डी क्रिकेटमध्ये थोडंसं आपल्याला पाहायला मिळतंय की निश्चितच एक आपल्याला आराम मिळतो असं नाही. हे सर्वच मुलं कष्ट करून उभी राहिलेली मुलं आहेत आणि हा संघ जिवंत ठेवण्याचं काम रोशनने केलंय. बरोबर आहे. चांगला खेळाडू आहे रोशन. कुडालीमध्ये पहिलीच प्रीमियर लीग झाली या पंचक्रोशीमध्ये कबड्डीची. त्यामध्ये या रोशन उत्कृष्ट खेळाडू म्हणून लौकिक होता. आमच्या संघातून तो खेळलेला आहे. मला संपूर्ण माहिती आहे. दरम्यान मात्र 10 नंबर जिथे प्रथम चढाईपट्टू उंच पुरा खेळाडू आहे. जुना जाता खेळाडू आहे. अनुभव प्रचंड आहे. मात्र कोणतीही जोखीम घेत नाही आहे. सुखरूप आपल्याला माहिती. आता मात्र गुजर सज्ज होताना पाहिलं जाणार. जागमाता संघाकडून बदल वाजला गेले. धोक्याची घंटा वाजली गेले. निश्चितच 2-2 ची साखळी लावली गेली. बोनस वाहन आहे. जाऊन पाण्याचा अटोकाट प्रयत्न केला गेलाय. बोनसचा दावा केला जातोय परंतु पंचांचा निर्णय आहे आणि आता रेडर बाद होताना पाहिलं जाते. सुंदर पकड पाहिली जाते. निश्चितच एंकलोड वगैरे थोडंसं पाहिलं जात नाही. चौडा पकड म्हटलं की जीवनामध्ये एक प्रदीप शेठ पांचाळ आमचे क्लासवाचे होते ज्यानं चौडा पकड हा मोठ्या प्रमाणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माहीत असणारा खेळाडू होता. या कबड्डीमध्ये चौडा पकड घेणं फार मोठंच काम आहे. कौशल्य आहे. तिसरी डायची रेड आहे. रेडर रेड होती. रेडर बाद झालेला आहे. जोखीम घ्यायची गरज नाही आहे. पॉइंट महत्वाचा आहे. जोखीम घेतली पाहिजे. आयुष्य आहे, जीवन आहे. सुखदुःखाच्या साथीमध्ये दुःख जरी अनेक आली तरी सुखामध्ये आपण घुसलं पाहिजे. बरोबर आहे.
हो डिफेन्स करण्याचा प्रयत्न सफल होतोय. दरम्यान काकी मात्र जबरदस्त चढाईचं प्रदर्शन करतोय. चढउतार जीवनामध्ये आपण नेहमीच पाहत असतो, परंतु ज्याला रिक्स घेऊन आर्या पार करतो तोच खरा खेळाडू ठरतो. नक्कीच तोच खेळाडू आहे. मगाशी पाहायला गेल्या सेमी फायनल मध्ये देखील या काकेने जबरदस्त चढाई केली आणि सामन्यात विजयीचं तिकीट मिळवून दिलं. दरम्यान जो घेणार रिक्स तोच धडाकेबाज. म्हणजे महेश कोठारे यांचा एक पहिला पिक्चर आपण धडाकेबाज कोण बनेगा. आत्ताच्या क्षणाला या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामध्ये एक तरफ आहे जागमाता तांबणी, दुसऱ्या बाजूला आहे यारी दोस्ती मालवशी. एक जबरदस्त दोन्ही संघ पाहायला मिळत आहेत. नक्कीच दोन्ही संघ तुल्यबल आहेत. दरम्यान मात्र 20 नंबर जर्सी बदल केला. चढाई पट रोशन जागमाताच्या प्रमाणात खेळतोय. 2-2 अशी सगळे त्यासाठी लावलेली आहे. मला वाटतं रसिकपेशी कारण आमचे मित्राचे मित्र थोडेसे कुठेतरी करण्याचा प्रयत्न कॉर्नरला देखील मारण्याचं काम करतोय. पंचांचा निर्णय अंतिम. 2 गुणाची कमाई करून आपल्या मैदानामध्ये 2 गुणांची कमाई करून जातोय रोशन. जबरदस्त चढाई पाहायला मिळते. संपली शेठ, मी नेहमी सांगत असतो, पंच म्हणजे परमेश्वर. ज्या देवाची सकाळी उठून पूजा करतो त्याच्याची वाद घालू नये. नक्की हात केला कुठेतरी घात होतो. वाद करायचा नाहीये. नाही, पंच सहनशीलता ठेवली पाहिजे. पिढ्यानपिढ्या पंचांनी निर्णय दिले. त्यानंतर बरेच जणांची कुटुंब बसली गेली. देवाला मानलं गेलं. पंच म्हणजे परमेश्वर. आता घंटा वाजवून सकाळी उठून आपण घंटा वाजवणारच देवाची. त्याच रोशन पुन्हा एकदा सज्ज झालाय चढाईसाठी. जागमाताच्या प्रांगणामध्ये 4 खेळाडू शिल्लक आहेत. जागमाताचे दरम्यान चांगली चढाई पाहायला मिळते. थोडस शांत होतोय. सुखरूप आपल्या मैदानात परत. मी मठ धर्मापूर या मंडळाला परत एकदा स्वप्नील, मकर संक्रांत हृदयामध्ये बसलेला हा सण आहे. वयाची आता मला सुद्धा 40 वर्ष मी गाठले, परंतु गेली 30 वर्ष लहानाचा मोठा होत असताना सुद्धा मकर संक्रांत आम्ही साजरी केले. नांद्रजवरून धामापूर पर्यंत चालत आलेला आहे. आता मात्र गाड्या घोड्या आहेत, परंतु आनंद वेगळा होता. आता घोडे भरपूर आहेत, मलाही माहिती आहे. त्यामुळे निश्चितच एक जबरदस्त मला असं वाटतं हे मंदिर उभं राहताना आपण सुद्धा पाहिलंय. आणि त्या मंदिराला सुशोभित करताना लिंगायत सर असतील, बाबा असतील, त्यांचे महेश असेल, असे बरेच आपल्या यामध्ये सहभागी असणारे सर्वच असतील. त्यांचं मी मनापूर्वक या मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद. नवीन वर्षाची सुरुवात होते. याच देव धामापूर गावामध्ये मकर संक्रांत निमित्त स्पर्धेचं आयोजन केलेलं असतं. नवीन वर्षाची सुरुवातीला तेलगुळ घ्यायचंय आणि गोड गोड बोलायचंय. रोशन आईसाठी सज्ज झालाय जागमाताच्या प्रांगणामध्ये. मात्र चांगला डिफेन्सिव्ह आपल्याला पाहायला मिळतो जागमाता तांबणी संघाचा. मात्र किरण खाके मैदानावर झालाय. 9 नंबर जास्त प्रदान केला. चढाई पट्टू आहे. स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात महत्वपूर्ण सामना आहे, त्याला माहिती आहे. आणि जो किट परिधान केलाय तो आपले सोमेश्वर मेडिकल देवा भाटे आणि त्यांचे सहकार म्हणजे अदटराव यांच्या माध्यमातून हा किट परिधान केला गेलाय. जागमाता तांबणी संघाला तुमचं सुद्धा मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत. नक्कीच. आता मात्र बजर वाजला गेले, धोक्याची घंटा वाजली गेली. झोपलेले जागे व्हा, आपल्याला पाहायला मिळणार थर्ड रेड. 1-2-2 ची साखळी लावली गेली. बोनस वाप आहे. निश्चितच एक जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. हाथी घोड़े तोप तलवारे फौज तो तेरी सारी है, लेकिन 22 नंबर वाला सब पे भारी है. नक्की 4 खेळाडू असताना 22 नंबर यांनी जबरदस्त चढाई केली. 2 गुणांची कमाई केली. 4 नंबर पट्टू दरम्यान डिफेन्स मध्ये थोडीशी चूक होते. 1 गुणाची कमाई होती. संघाच्या
मुलांमध्ये फरक होते पुन्हा एकदा रोशन तालुकास्तरीय खेळणारा सामना म्हणजे संघ आहे. जागमध्ये थांबणं म्हटलं की आपण पाहतोय कित्येक सामन्यामध्ये बाजी मारणारा संघ. आता मात्र रोशनची पारी संपुष्टात. रोशनला झेल बंद केला जातोय. रोशन बाद होतोय. चर्चा सूत्र होणार. रोशनला मैदानाच्या बाहेर ठेवला गेलाय. थोडस रणनीती आकडा दाखवला दामानी संघ. प्रेक्षकांचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षक आनंद लुटताय. लुटला पाहिजे. थंडीच्या वातावरणामध्ये दोन्ही बाहेर फैला कर जो सामने को बोले आम चुनत निश्चितच तुझं स्वागत केलं जाणार आहे मित्रा. मगाचपासून आपण पाहतोय निश्चितच या स्पर्धेला 4 चांद लावलेस. नक्कीच आवड पाहिजे. याच प्रेक्षकाला प्रचंड आवड आहे. थँक्यू. निश्चितच थंडी गुलाबी थंडीमध्ये आनंद घेण्याचा वेगळा कोकण वाटला की एक जबरदस्त ठिकाण म्हणजे थोड्याशा विश्रांती पुन्हा एकदा सामना सुरुवात. भूषण आलाय लढाईसाठी. नंबर 7 भूषण माळमेश्वर संघाच्या 5 खेळाडूंसमोर 2-1-2 अशी साखळी लावलेली आहे. त्या खेळाडूसाठी भूषण जेव्हा त्यांना पाहिला जातोय निश्चितच 2-1-2 त्यांच्या साखळी लावले गेले. उद्या मात्र परत एकदा क्रिकेटचा आगाज होतोय. आजच्या सत्रामध्ये कसबा संघ फायनल मध्ये दाखल झालेला आहे. चालू सामन्यामध्ये मध्यंतर होत आहे. जागमाता दामाने वर्सेस यारे दोस्ती माळवाशी संघ. जागमाता दामाने 7 गुण, यारे दोस्ती माळवाशी 6 गुण. 7-1 गुणाची नाममात्र आघाडी असेल जागमाता दामाने संघाकडे. वाजव वाजव बस डीजेवाला प्रचंड उत्साह प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळतोय. जेवढा उत्साह आपल्या समालोचनामध्ये होत नाहीये तेवढा उत्साह या प्रेक्षकांकडून होतोय. थँक्यू. जबरदस्त वाजणार. अंतिम सामना झाला की डीजेच वाजणार आहे. थंडीचं वातावरण आहे. गरम तर होणारच. पूर्ण मैदान बांबू काढले जाणार आहेत. मैदानामध्ये दाखल सामना सुरू आहे. मध्यंतर झालंय. अजून 10 मिनिटं तुला वाट पाहावी लागणार. 10 मिनिटं थांबावं लागणार आहे. मध्यंतरानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. बक्षीस वितरण सोहळा समारंभ होणार आहे. सामन्यामध्ये येणार विजयवाले हेच पाहिजे होते. थोडंसं थांबायचं वाजवायचं. चला सामना सुरू होतोय. थोडंसं थांबा. नक्कीच वाजवणार. 6 नंबर जर्सी पसंत खेळायचा नाही पटू भूषण जागमाता दामाने संघाचा. यार दोस्ती माळवाशी 5 खेळाडूंसमोर 2-1-2 अशी साखळी त्यासाठी लागलेली आहे. महत्वपूर्ण सामना आहे. जबरदस्त खेळ पाहायला मिळतो. 6 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू 2-1-2 ची साखळी लावली गेली. निश्चितच बोनस ऑफ आहे. आता मात्र आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिला जो प्रत्युत्तरास दाखल 22 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू प्रत्युत्तरास दाखल होताना पाहिला जातोय. जागमाताच्या 5 खेळाडूंसमोर 1-2-2 ची साखळी लावली गेली. निश्चितच बोनस ऑफ आहे. आपल्याला पाहायला मिळतोय मैदानी लाल मातीतला खेळ कबड्डी आणि आपल्या मैदानामध्ये सर्व दर्शकांचं बघा लक्ष कसं आहे या कबड्डी शब्दाकडे आहे. 14 तारखेला सुद्धा आपण सगळ्यांनी मकर संक्रांतीचा आनंद घ्यायचा. मोठी जत्रा असते. जबरदस्त किक होती. नात्याने कडी मारण्याचा प्रयत्न होता. भूषणचा असफल ठरतोय. चांगला डिफेन्स पाहायला मिळतोय. यारे दुसरी माळवाची संघाची दरम्यान पुन्हा एकदा नाथ मारण्याचा प्रयत्न आहे. एक ऑन फायर रेडर पाडला जातोय परंतु आता मात्र सामना सुरू.
बघा बाजार वाजलाय, डोक्याची घंटा वाजलेली आहे. पण 30 सेकंदामध्ये काय केलं ते पाहिलं जाणार आहे. निश्चितच 2-1-2 ची साखळी लावली गेली. फक्त 30 सेकंद दिली जातात. या 30 सेकंदामध्ये आपण गुणाची प्राप्ती करावी लागते. निश्चितच परत एकदा मध्यंतरी हाताने गडी मारण्याचा भूषण मात्र सज्ज खोलवर जाऊन मारण्याचा आटोकाट प्रयत्न. थोडंसं अस्थिर होतं. इतरांवरती बघा झाकमध्ये दामाने संघला 2 गुण मिळत आहेत आणि एक गुण मिळतोय. पंचांनी कळवायचंय. नाही एकच गुण दुसरीकडे अंतिम असेल. कोणीही खेळाडूने आक्षेप घ्यायचा नाही. प्लीज कोच चला. सचिन शेठ आपल्या पेनल्टी दिली जाणार आहे. पेनल्टी दिली जाणार आहे. पंचांचा निर्णय अंतिम. पेनल्टी दिली जाणार आहे. आपण कोचनीच फक्त लक्ष बोलायचं. व्यवस्थित आहे. पंचांचा गेले 2 दिवस पंच आपल्याला महत्वपूर्ण कामगिरी करतात मित्रांनो. अंतिम सामना आहे, शेवटचा सामना आहे. 22 नंबर जर्सी पदकाचा चढाईपट्टू आहे. चढाईसाठी सज्ज झालाय. जागपातीच्या प्रांगणामध्ये 2-1-2-2 अशी साखळी लावलेली आहे. त्यासाठी 22 नंबर जर्सी पदकाचा चढाईपट्टू संपूर्ण संघ कसा हलका ठेवतोय बघा. हो एक सेकंद भांडायचं नाहीये. पंच आपला निर्णय देणार. आता यापुढे दोन्ही संघाकडून जर का आक्षेप असले तर तुम्हाला पेनल्टी दिली जाईल मित्रांनो, याची नोंद घ्या. दोन्ही संघांना विनंती असेल शांत राहायचंय. पंच आहेत, पंच निर्णय देणार. एक मिनिट बाहेरून कुणी बोलायचं नाही. पंच व्यवस्थित निर्णय रेडर बाद आहे मित्रांनो. मारल्यानंतर बाहेर गेलाय बघा. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. शांतच राहायला पाहिजे. बरोबर आहे. असे पंच असे कोच पाहिजेत आम्हाला. शांत असणं गरजेचं आहे. महत्वपूर्ण सामना या मैदानावरती करून दाखवा. बाहेर काही उपयोग नाही. चला सामना सुरू होतोय. आतापर्यंत आपण चांगले खेळलेत. आता पण चांगलं खेळलं पाहिजे कारण अंतिम सामना आहे. आता हरलो तरी द्वितीय किंवा जिंकलो तरी प्रथम. उद्या जिंकणारच आहोत. आज आले तरी चालेल. उद्या जिंकायचंय. हार जीत नेहमी असते मित्रांनो. 18 नंबर जर्सी गेला खेळाडू आपल्याला पाहायला पाहिजे. दोन्ही संघ आतापर्यंत दोन्ही संघाकडे चांगला खेळ आहे. खेळाच्या माध्यमातून दरम्यान मात्र नवीन चढाईपट्टू 26 नंबर जर्सी पदक चढाईपट्टू आहे. याने दोस्ती मालवशी संघाकडून पाहायला मिळतोय. स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात खेळतोय. गुण घेण्याचा प्रयत्न आहे. थोडंसं शांत होते सुखरूप आपल्याला खाकी प्रत्युत्तरास दाखल झाले. बोनस मात्र आहे. 1-1-2 ची साखळी लावली गेली. थोडंसं डापासत्र अवलंबलं जाते. आपल्याकडे गुणाची प्राप्ती जेव्हा असते तेव्हा निश्चितच शांत खेळ केला पाहिजे आणि त्या पद्धतीने केला जातोय. परंतु अजून बराच काळामध्ये आहे. बरोबर आहे नितीश. या खेळाडूला पाहायला गेलं तर मग अशी जेव्हा गरज होती तेव्हा कसं आगी सारखं खेळतो. आता मात्र शांतता महत्वाची आहे. सामना शांत ठेवला पाहिजे. इसका दिल दिमाग शांत है वही सिकंदर है. सिकंदर कहते सही आहे. शांत खेळ. पुन्हा एकदा त्रुटी बघा. विचार विनिमय होत आहे. आजच्या दिवसामध्ये या कबड्डी स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी ज्यांनी उत्कंठा निर्माण केली, आनंद निर्माण केला, त्यांना या ठिकाणी मी आवाहन करतोय की उद्या आमच्या या मकर संक्रांत निमित्ताने वाडीची स्पर्धा उद्यापासून चालू होते. त्या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या आम्ही एक जल्लोषामध्ये उद्या स्पर्धा चालू करतोय. विशेष झाले क्रीडा रसिक तुम्हाला विनंती करतोय उद्या वाडीची स्पर्धा बघायला या. एक मोठा जल्लोष होणार आहे. सकाळी 9 वाजता खूप मोठा आनंद होईल. यस चालू सामना चला त्रुटी घाल्यानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. झाकमाता दामाने वर्सेस यारी दोस्ती माळवाशी अंतिम सामना आहे. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय परत एकदा. अमो काकी आता मात्र बजर वाजला गेलाय. निश्चितच याच्यामध्ये पडझड केली जाणार आहे कारण 1-1-2 ची साखळी लावली की गुणाची प्राप्ती करावी लागणार आहे. खोलवर चालवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातोय. सामना संपायला शेवटची
अडचण मैदानावरती पाहायला मिळते. अमू थोडासा तिकडे रेडर बात होताना पाहिलं जातं. आता मात्र रोशन मैदानामध्ये दाखल झाला. रोशन तिकडून सुद्धा बजर वाजला गेलाय, धोक्याची घंटा वाजली गेली. धोक्याला हात लावायचा नाही, धोक्याची घंटा आहे. रेड आहे. करू की बरं रोशन आलाय चढाईसाठी. महत्वपूर्ण चढाई असणार आहे. या चढाईमध्ये रोशनला गुण घ्यावा लागणार आहे आणि त्याचा सेटिंग बॉक्स मध्ये बसावा लागेल. निश्चितच खोलवर जाऊन मांडण्याचा अटकार प्रयत्न केला जातोय. डाव्या उजव्या जबरदस्त चढाई. 1 2 3 4 खेळाडू महत्वपूर्ण चढाई होती. डिफेन्स मध्ये सेव्ह करणं गरजेचं होतं जागमाता दामाने संघाला, परंतु नाही. त्या दरम्यान मात्र 4 खेळाडू 4 सुपर से ऊपर वाले रेड. ऊपर से ऊपर वाले रेड. नितेश शेठ हा तुमचा शब्द आहे, मला आता आठवला, पटकन लगेच बोलून टाकला. निश्चितच सुपर से ऊपर वाले रेड आणि पूर्ण संघगार. बघा शांतता होती, आता मात्र थोडीशी भयानकता आलेली आहे. नक्कीच समोर रेडर होता रोशन. रोशन सारखा बलाढ्य रेडर जर मैदानावरती दाखल झाला तर आपल्याला सेव्ह करणं गरजेचं होतं. हे मैदानावरती केलं पाहिजे होतं, परंतु नाही, गडबड केली. जागमाता दामाने संघाने 4 गुण गमावले आणि गडबड करून घोटाळा झालेला आहे. गडबड घोटाळा हा फार महत्वाचा आहे. बघा बक्षीस आहे. सामना संपायला शेवटची 4 मिनिटं. बोनस प्लस 2 गुण घेतले. 500 कडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे मित्रांनो. मित्रांनी तर माऊलच तयार केलाय, परत 500 रुपये दिले. बोनस गुण घेण्याचा आटोकाट प्रयत्न असेल. या चढाईचा शेवटचा चढाई आहे. शेवटचा खेळाडू शिल्लक राहिलाय. दरम्यान मात्र यार दोस्ती माळवाशी संघ देखील डिफेन्स मध्ये बाहेर दिसतोय. सेव्ह करतोय त्या दरम्यान. 1+2 इकडे बोनस, इकडे 1+2 3 गुण. जबरदस्त गुणांची सज्ज होता रोशन. मात्र रोशन. आता मात्र पूर्ण संघ यशस्वी मैदानामध्ये चढाई दाखल पटू. असताना 1-1 ची साखळी लावली गेली. रोशन मात्र ऑन फायर रेडर मानला जातोय, कारण का पहिल्या सत्रामध्ये आताच्या सत्रामध्ये सुद्धा एका चढाईमध्ये 4 गुणाची प्राप्ती केली होती. निश्चितच रोशन जर मैदानामध्ये असेल आणि इकडं भूषण आणि 11 नंबर खाके यांच्या माध्यमातून हा सामना खेळला जातोय. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. गुण फरक असा आहे 15-10. सामना संपायला शेवटचे 3 मिनिटं आहे. त्या मित्रांकडून बक्षीस झालेलं आहे. बोनस +2 गुण घेणाऱ्याला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 4.500 ओके. त्या दरम्यान मात्र डिफेन्स चांगला डिफेन्स पाहायला मिळतो यारी दोस्ती माळवाशी संघाकडून. मात्र रोशन थोडासा शांत होताना पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण सामना आहे. आघाडी आपल्याकडे आहे, गडबड करण्याची गरज नाहीये. तरी सुद्धा जागमाता संघ बलाढ्य आहे. कव्हर निश्चितच बलाढ्य आहे. काही होऊ शकतं. 3 मिनिटाचा सामना अजूनही शिल्लक आहे. मात्र पुन्हा एकदा 6 नंबरचा शिपरिधान केला भूषण आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बोनस मांडण्याचा दावा करतोय. 75 अंतिम 2-1 साखळी लावली गेली. खेळण्याचा प्रयत्न आहे भूषण याचा. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं. 16-10. यारी दोस्ती माळवाशी 16 आणि जागमाता 10. बजर वाजला गेले, धोक्याची घंटा वाजली गेले. ह्या जेव्हा वाजतो तेव्हा काहीतरी घडतंय, बिघडतंय. पाहिलं ते घडणं बिघडण्यासाठीच लावलेला आहे बजर. उगाचच नाही त्याचा आवाज येत. महत्वपूर्ण काम करतोय तो. निश्चितच, परंतु बिघडतोय. थोडासा वाजला की मनाच्या मध्ये धाकधुके वाढल्या जातात. त्यासाठीच आहे तो बजर. दाखल होतोय. यशस्वी चढाई पट्टू अमू खाके. निश्चितच जबरदस्त चढाईपट्टी, जबरदस्त बदल इथे पाहायला मिळते. सामना संपायला शेवटचं 1 मिनिट. सामना संपायला मात्र शेवटचं मिनिट आहे. यारी दोस्ती माळवाशी 16 आणि जागमाता 11. 5 गुण आघाडीवरती आहे. आठवा आणि मगच बोला, तोपर्यंत मी बोलतो. बोलायचं वेगळंच आहे. रोशन जेव्हा मैदानात आला तोपर्यंत सामना पूर्णपणे
जाकमाताकडे झुकला होता, परंतु एका रेडिंग मध्ये सामन्याला कलाटणी देऊन म्हणूनच मगाशी म्हटलं अति घाई संकटात नेई. निश्चितच तेच बोलायचं होतं, आठवलं होतं, नाव तुमचं आठवलं होतं. हो बरोबर, म्हणून तर आपण दोघं एकत्र असतो सतत कॉमेंट्रीसाठी. आता मात्र बजार वाजलाय. बजर वाढलाय पण आता उपयोग नाही. निश्चितच म्हणजे हसण्याचा कार्यक्रम नाही, हा खेळ आहे. जागमाता संघाचा खरोखरच चांगला आहे. याने दुसरी मायावाशी संघ सुद्धा एक बलाढ्य आहे. दोन्ही संघ मागतापर्यंत हा खेळ अंतिम टप्प्यापर्यंत येणंच हे आपल्यासाठी सौभाग्याची बात असते. खेळ चांगला करून आतापर्यंत या मुलांनी सुद्धा